पाटणचे राजकारण पाहिलं तर पाटणकर घराणं आणि देसाई घराणं या दोनच घराण्यापुरतं मर्यादित राहिलं आहे। सुरुवातीला बाळासाहेब देसाई यांनी मतदारसंघाची आमदारकी गाजवली। त्यानंतर विक्रमसिंह पाटणकर हे 25 वर्ष पाटणचे आमदार होते। पुढे 2014 पासून शंभूराजे देसाई हे पाटणचे आमदार आहेत। 2019 ला दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात प्रथमच शंभूराजे देसाई हे मंत्री झाले। पुढे शिवसेना फुटीमध्ये देसाई यांनी एकनाथ शिंदे गटाला साथ दिल्यानं त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देखील मिळालं। यंदाची विधानसभेची निवडणूक ही शंभूराजे यांच्यासाठी अवघड जाईल असं बोललं जात होतं, पण याचा काहीच परिणाम शंभूराजे देसाई यांच्या निवडणुकीत झालेला दिसत नाहीये। यंदा पाटणची निवडणूक जिंकत विजयाची त्यांनी हॅट्रिक मारली आहे। त्यामुळे यंदाही पाटणचा वाघ हा शंभूराजे देसाई आहे असं म्हणावं लागेल। आता शंभूराजे देसाईंच्या विजयाची नेमकी कारणं काय आहेत याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र। यातलं पहिलं कारण म्हणजे मतदारसंघात असलेला जनसंपर्क। पाटण विधानसभा मतदारसंघात शंभूराजेंचा प्रत्येक गाव टू गाव असा स्वतःचा संपर्क असलेला पाहायला मिळतोय। जर मतदारसंघात शंभूराजे देसाई उपस्थित नसले तर त्यांचा मुलगा यशराज देसाई हे लोकांच्या संपर्कात असतात। त्यामुळे जनसंपर्काच्या बाबतीत शंभूराजे देसाईंचा हात कोणीही धरू शकत नाहीये। तर त्यांच्या विरोधकांची माहिती घेतली, सत्यजित पाटणकर हे मात्र लोकांच्या अजिबात संपर्कात राहत नाहीये। त्यामुळे त्यांच्याविषयी मतदारसंघात प्रचंड नाराजी आहे। त्याचाच फायदा हा शंभूराजांना आजच्या निवडणुकीत झालेला दिसतोय। शंभूराजांचा जनसंपर्क हाच त्यांचा प्लस पॉइंट होता। त्यामुळे यंदाही पाटणकरांनी शंभूराज देसाईंना प्रचंड बहुमताने निवडून दिले। यानंतर दुसरं कारण म्हणजे मतदारसंघात केलेली विकास कामं। शंभूराजे देसाई हे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात संधी मिळाल्यामुळे त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघात मोठी विकासाची कामं केलेली आहेत। पाटण विधानसभा मतदारसंघ हा डोंगरी मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। तर डोंगरी तालुक्यात रस्त्याच्या समस्या ह्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर असतात। रस्त्याची समस्या सोडवण्यासाठी शंभूराजे देसाई यांनी आपल्या मंत्रिपदाचा पुरेपूर वापर केलेला दिसतोय। पाटण तालुक्यातील प्रत्येक गावात आणि वस्त्यांवर मजबूत रस्त्याची कामं त्यांनी केलेली आहेत। त्यामुळे पाटण मतदारसंघातील जनता ही शंभूराजे यांच्या कामावरती प्रचंड खुश होती। याचाच परिणाम हा शंभूराज देसाई यांचा विजयात झालेला पाहायला मिळतोय। साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी वर्ग जोडण्यात देसाई ही यशस्वी झाले। मतदारसंघात असलेल्या बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा शंभूराजे देसाई चालवतात। या साखर कारखान्याच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्यांशी शंभूराजांचा थेट संपर्क येत असतो आणि यामुळे शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत हे देखील ते समजून घेतात। शेतकऱ्याच्या समस्या समजल्यानंतर त्याच्यावर तत्काळ तोडगा काढून शेतकऱ्याला मदत करण्याचा त्यांचा आजवरचा प्रयत्न राहिलेला आहे। तसंच मतदारसंघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर घेऊन जाणं आणि त्यांची बिलं देखील वेळेवर करणं हे बाळासाहेब देसाई कारखान्याचे वैशिष्ट्य आहे। त्यामुळे शेतकरी हा वर्ग शंभूराजे यांच्यावर खूप खुश होता। त्यामुळे आजच्या विजयामध्ये शेतकऱ्यांचा देखील वाटा आहे असंच म्हणावं लागेल। महाविकास आघाडीतील 2 उमेदवारांमुळे याचा थेट फायदा शंभूराजे देसाईंना झालेला दिसतोय। महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटणकर यांचं नाव आघाडीवर घेतलं जात होतं, त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी शक्यता असताना अचानकपणे महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून हर्षद कदम यांना उमेदवारी मिळाली। हाच मोठा सत्यजित पाटणकरांना धक्का होता। त्यामुळे चिडलेल्या पाटणकरांनी महाविकास आघाडीत बंड करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे। एका बाजूला पाटणकर तर दुसऱ्या बाजूला हर्षद कदम या दोघांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीच्याच उमेदवारांचं मतविभाजन झालेलं पाहायला मिळालं। त्यामुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असंच पाटणच्या निवडणुकीत झालं असं म्हणावं लागेल। बाकी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला प्रतिक्रिया करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।